हॅलो मंडळी, कसे आहात? तर आजचा आपला टॉपिक आहे पिकॉक. तर आपण असे क्यूट असे पिकॉक्स आज बघणार आहोत. ठीक आहे, तर मस्त स्टेप बाय स्टेप बघूया आपल्याला पिकॉक कसे काढायचे. तर चला आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, तुम्ही आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर ते बघा. फ्री क्लासेस घेतोय आपण, तुम्हाला खूप काही त्यात शिकायला मिळेल. ओके, चला तर स्टार्ट करूया. फर्स्ट आपण तर फर्स्ट आपण हा असा शेप घेऊन घेणार आहे. ओके, हा असा शेप घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर असा एक हाफ चंद्रासारखा शेप घ्यायचा. ओके, याला जॉईन. आणि समोरून आपल्याला असा पसरट शेप घेऊन त्याचा फेस बनवून घ्यायचा. त्यानंतर तेच असं खाली घेऊन इकडे असा शेप घेऊन याला जॉईन करायचं आणि इथे चोच बनवायची. त्यानंतर मध्ये साईडने राऊंड करून फक्त एक डॉट द्यायचा. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण त्याचा पिसारा बनवून घेऊया. ठीक आहे, हा असा बनतो मोर. आपण यापेक्षा अजून छोटा मोर काढू शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया. ओके, असा शेप घ्यायचा, समजलं. त्यानंतर हे असं घेऊन समोर त्याची अशी मान बनवायची. ठीक आहे, आणि असं बॅक साईडनी त्याला घेऊन आणि असा शेप काढायचा, म्हणजे तो असा तयार होतो आणि इथे चोच करू शकता. ओके, तर असा मोर काढायचा आपल्याला. ठीक आहे, अशी मोरची बॉडी काढतोय. ओके, तर नेक्स्ट आहे असा शेप घ्यायचा, थोडा लांब असा ड्रॉपचा शेप घ्यायचा. त्यानंतर हे असं घेतलं, इथे त्याचा फेस असा खालच्या साईडला डाऊन आणि इकडून असा शेप घेतला. ओके, आणि सेम असा जो पंख आहे त्याचा तो या साईडने पण घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, आणि चोच काढून घ्यायची. चोच थोडी अशी लांबसरच ठेवायची, छान दिसते. त्यानंतर मध्ये असं राऊंड करून आपण त्याचा डोळा काढून घेऊ. एक अशी लाईन मारून आणि इथे असा डोळा काढला तरी सुंदर दिसतो. त्यानंतर वरच्या साईडने आपण पिसारा काढूया. छान असा राऊंड मध्ये घ्यायचा आहे. ओके, राऊंड मध्ये घेऊन त्याला तुम्ही कोणताही शेप देऊ शकता. मी असा पानाचा आकार देते. ओके, असा पानाचा आकार दिल्यानंतर अजून एक लाईन.
ओके. आणि यामध्ये आपण कोणती पण डिझाईन करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला जी वाटेल ती डिझाईन तुम्ही याच्या पंखांमध्ये करू शकतात. ओके, अशी कोणतीही डिझाईन करून तुम्ही आणि साईडला आपण त्याला थिक करून घ्यायचं. फक्त हीच नाही, तुम्ही कोणतीही डिझाईन यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, मी जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला थोडं थोडं काढून दाखवतेय. ठीक आहे, मी पूर्ण तुम्हाला फीलही करून दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण आता फक्त कसे काढायचे हे बघणार आहे. तर नेक्स्ट आपण तसंच काढायचं आहे. असा शेप घेतला. ओके, आणि असं बॅक साईडनी त्याचा फेस. ओके, त्यानंतर त्याचा पिसारा घ्यायचा. पिसारा तुम्ही असाही घेऊ शकता. ठीक आहे, पानाच्या आकारामध्ये, आणि त्यामध्ये आपल्याला फिल करायचे. तुम्ही राऊंड मध्ये पण पिसारा घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये असे ड्रॉपचे आकार काढायचे. खूप छोटे नाही काढायचे. ओके, यामध्ये तुम्ही शेडिंग घेऊ शकता. तुम्ही वेगवेगळे प्रकार यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, अशा टाइप मध्ये मी शेडिंग घेते. राऊंड शेडिंग करतोय आपण इथे. ओके, किंवा तुम्ही यामध्ये अजून असा आकार घेऊन आणि अशी डिझाईन घेऊ शकता. ठीक आहे, अशी वेगवेगळी डिझाईन घेऊन हे पूर्ण फिल करायचं. ठीक आहे, हे मी तुम्हाला शिकवते त्यामुळे तुम्हाला मी अर्धवट काढून दाखवते. बट मी एखादा व्हिडिओ असा टाकेल की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकॉक कसे फिल करायचे, त्यात डिझाईन कशी फिल करायची हे पण मी सांगेल. ओके, आज मी फक्त तुम्हाला जस्ट शिकायचं आहे त्यामुळे मी अर्धवट असं सांगते, म्हणजे फक्त आउटलाईन्स काढून दाखवते. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये शेडिंग घ्यायची आहे किंवा यामध्ये डिझाईन पण घेऊ शकता. आणि आता तुम्ही दोन्ही साईडनी कसं समोरासमोर कसा पिकॉक काढायचा हे पण आपण आज बघूया. ओके, अशी लाईन घेतली, त्यानंतर मधनं अशी लाईन टाकायची आणि आता समोरासमोर काढायचा. ठीक आहे, हा आकार घेतला आपण. इकडूनही सेम त्या साईज मध्ये तो आकार आपल्याला घ्यायचा. ठीक आहे, इकडून घेतला आणि आता समोरासमोर चेहरे काढायचे आपल्याला. इकडून एक आणि इकडून, त्यानंतर फेस. आणि असे आपण समोरासमोर पिकॉक काढू शकतो. ठीक आहे, तुम्ही सध्या फक्त आउटलाईनची प्रॅक्टिस करा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे कसं फिल करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, आणि यामध्ये तुम्ही याचे पंख एकाचे वरती घेऊ शकता, एकाचे खाली घेऊ शकता. म्हणजे मी दाखवते तुम्हाला. फक्त आउटलाईन. ठीक आहे, हे असं घेऊ शकता आणि एक खाली, किंवा यामध्ये तुम्ही पंख असे पण घेऊ शकता. ठीक आहे, दोघांचे समोरासमोर. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण खूप सारे पिकॉक बघणार आहे, म्हणजे 3, 4, 5 तरी मी तुम्हाला 100% दाखवेल पूर्ण डिझाईन सहित. ठीक आहे, तुम्ही आता प्रॅक्टिस करा, त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिझाईन वगैरे, ठीक आहे, बॅकग्राऊंडला एखादं सॉन्ग टाकून मस्त छान तुम्हाला वेगवेगळे पिकॉक्स कसे काढायचे मी सगळं सांगेल.
तुम्ही सध्या फक्त आउटलाईनची प्रॅक्टिस करा आणि काहीच अवघड नाही आहे. फक्त आधी हा शेप घ्यायचा, त्यानंतर असं याचा शेप घेऊन त्याचा फेस काढायचा आणि फक्त त्या याच्यानुसारच फक्त असं एस काढून घ्यायचं आणि पिसारा काढायचा बस. पिसारा पण वेगवेगळ्या प्रकारचा असतो, तर तेही तुम्ही काढू शकता. आणि अजून ते थोडंसं असं मंदिर टाईप काहीतरी असतं ना, तर ते सुद्धा तुम्ही काढू शकता. आपण बघणार आहे अजून वेगवेगळे पिकॉक्स, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल थोडीशी डिझाईन वगैरे. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि मग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नक्की समजेल. ओके, मी तुम्हाला यात फक्त आउटलाईन काढून दाखवली आहे, तर नक्की प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहे प्लीज नक्की सांगा मला, तर मला नेक्स्ट व्हिडिओ अजून छान छान बनवायला. तर चला भेटूया, बाय बाय.